नमस्कार. गुरुज्ञान ज्योतिष क्लासमध्ये आणि मार्गदर्शनमध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. आज आपण विषय घेऊन आलेलो आहोत की या राशीच्या आणि लग्न राशीच्या सुद्धा लोकांनी अत्यंत जपून राहायचं आहे, वाहन सांभाळून अत्यंत चालवायचं आहे. शस्त्र, अग्नी, रक्तपात यापासून फार जपायचं आहे. अपघात होणार नाही आपल्या गाडीचा आणि स्वतःचा, ह्याची सुद्धा काळजी घ्यायची आहे. तर ती कुठल्या राशीच्या लोकांनी घ्यायची आहे आणि का घ्यायची आहे हे पहिल्यांदाच प्रथम मी तुम्हाला सांगणार आहे. जास्त वेळ घालवणार नाहीये. सध्या आपलं ग्रहमान आपल्याला माहिती आहे की सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतू आहे. या ठिकाणी मी मांडलेला आहे 5 अंक आणि सिंह राशीमध्ये मंगळ आणि केतू. मंगळ हा आपल्याला माहिती आहे स्फोटक, अग्नीचा कारक असा हा ग्रह आहे. केतू हा आपल्याला माहिती आहे की सर्व गोष्टी मिळालेल्या काढून घेणारा ग्रह आहे, मोक्ष प्राप्ती देणारा असा हा केतू ग्रह आहे. आणि सिंह राशीमध्ये मंगळ असणे म्हणजे सिंह राशी अग्निरास आहे. मंगळ हा सुद्धा अग्निकारक आहे आणि केतू हा दिलेलं सर्व काढून घेणारा आहे. असं हे ग्रहमान सध्या सिंह राशीमध्ये आहे. आणि कुंडलीमध्ये 8वं स्थान हे मृत्यूचं स्थान समजलं जातं, ज्योतिषशास्त्रामध्ये आहे. अशा जेव्हा स्थानामध्ये जेव्हा असं ग्रहमान येतं म्हणजे सिंह राशीमध्ये मंगळ, सिंह राशीमध्ये केतू आणि ह्यांची जेव्हा युती होत असते त्यावेळेला अशा लोकांनी जपून राहायचं आहे. कोणत्या लोकांनी जपून राहायचं आहे? लग्न असणाऱ्या लोकांनी पण आणि रास असणाऱ्या लोकांनी सुद्धा. कुठली रास बघूया. इथून जर आपण बघायला गेलं तर पहिलं स्थान कोणतं येतं? 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 10 अंकापासून 8वं स्थान हे सिंह राशीचं येतं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की मकर रास, ज्यांची रास मकर आहे, ज्यांच्या कुंडलीमध्ये चंद्र पहिल्या स्थानामध्ये लिहिलेला आहे, लग्न कुंडलीमध्ये सुद्धा, म्हणजे ज्यांचं लग्न कुंडलीमध्ये 10 अंक हा पहिल्या स्थानामध्ये लिहिलेला आहे त्यांनी सुद्धा, आणि ज्यांची रास मकर आहे त्यांनी सुद्धा जपून राहायचं आहे, वाहन अत्यंत जपून चालवायचं आहे अशा लोकांनी. त्यानंतर अग्नीपासून लांब राहायचं आहे. गर्दीमध्ये जास्त लोकांनी जायचं नाही आहे, म्हणजे गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होण्याची शक्यता असे नाकारता येत नाही. त्यामुळे शक्यतो अवॉइड करायचा आहे. किती तारखेपर्यंत अवॉइड करायचं आहे? 28 जुलै 2025 पर्यंत. म्हणजे हे जे ग्रहमान आहे हे 28 जुलै 2025 पर्यंत आहे. आता हे कोणाकोणाला फक्त लोकांना असं लागू होतं का? नाहीये. ज्यांची रास म्हणजे ज्या राष्ट्राची सुद्धा रास मकर आहे, ज्या राष्ट्राचं लग्न सुद्धा मकर आहे, अशा राष्ट्रांनी सुद्धा जपून राहायचं आहे. मग ते राष्ट्र असू दे, देश असू दे, शहर असू दे, कारण त्यांच्या त्या भागामध्ये अशा घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता मग करायचं काय आहे? तर गणपतीची आराधना करायची आहे. रोज तुम्ही गणपतीचं दर्शन घ्यायचं आहे. रोजच तर आपण घेऊ शकतो, परंतु जास्त काळजी मकर राशीच्या लोकांनी आणि लग्न असणाऱ्या लोकांनी 28 जुलै 2025 पर्यंत घ्यायची आहे. ज्यांचा विश्वास आहे त्यांनी हे नक्कीच करायचं आहे आणि ज्यांचा विश्वास नाही आहे त्यांनी सोडून द्या. जे काय होईल ते होईल म्हणायचं आणि सोडून द्यायचं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि मकर राशीच्या लोकांना आणि मकर राशीच्या लग्न असणाऱ्या लोकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुम्ही शेअर करायचा आहे. आणि त्या शिवाय कोणाला काही तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला नक्की विचारू शकता या नंबरवरती 98 22 11 94 72 या नंबरवरती. नमस्कार.